Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn a new poem and today's poem name is Golden Chain. Golden Chain means Soneri Sakri. Let's start the poem. Friendship is a golden chain. The links our friends so dear. Friendship is a golden chain. फ्रेंडशिप मीन्स मैत्री. मैत्री ही एक गोल्डन चेन आहे, म्हणजे सोनेरी साखळी आहे. द लिंक्स आवर फ्रेंड्स सो डिअर. आणि ही गोल्डन चेन, ही सोनेरी साखळी काय करते, तर ती लिंक्स म्हणजे जोडण्याचं काम करते. काय जोडण्याचं काम करते? आवर फ्रेंड्स सो डिअर. आपले जे काही प्रिय मित्र आहेत, या प्रिय मित्रांना जोडण्याचं काम ही सोनेरी साखळी, ही गोल्डन चेन करत असते. अँड लाईक अ रेअर अँड अ प्रिसियस ज्वेल, इट्स अ ट्रेजर्ड मोर इच इयर. अँड लाईक अ रेअर अँड प्रिसियस ज्वेल. एखाद्या रेअर म्हणजे दुर्मिळ आणि प्रेसियस म्हणजे बहुमूल्य किंवा मौल्यवान अशा, ज्वेल म्हणजे दागिना जो आहे, या दागिन्याप्रमाणे ही फ्रेंडशिप, ही मैत्री असते. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा ज्वेल रेअर असतो म्हणजे दुर्मिळ असतो, प्रिशियस म्हणजे तो मौल्यवान असतो, त्याचप्रमाणे ही मैत्री सुद्धा असते. इट्स ट्रेजर्ड मोर इच इयर. आणि प्रत्येक वर्षी या मैत्रीचा हा ट्रेजर्ड जो आहे, हा खजिना जो आहे, तर हा सतत वाढत असतो. It's clasped together firmly with a love that's deep and true. It's clasped together firmly. Now what is mean by clasped? The meaning of clasped is given here. Clasped means held tightly, means घट्ट बांधलेली किंवा जोडलेली. It's clasped together firmly. आता ही मैत्री जी आहे, तर ती एकत्रपणे अगदी फर्मली म्हणजे घट्टपणे ती बांधली गेलेली असते, जोडली गेलेली असते. विथ लव दॅट्स डीप अँड ट्रू. आणि आता ही कशाने जोडलेली असते? विथ लव म्हणजे प्रेमाने ही जोडलेली असते. विथ लव दॅट्स डीप अँड ट्रू. जे प्रेम की जे अगदी खोलवर, डीप म्हणजे खोलवर गेलेलं असतं, आणि जे ट्रू म्हणजे खरं असतं. अशा खऱ्या प्रेमाने अगदी अंतःकरणापर्यंत ही मैत्री जी आहे, तर ती प्रेमाने बांधली गेलेली असते. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू. आता ही मैत्री जी आहे, तर ती अधिक समृद्ध होत जाते, अधिक श्रीमंत किंवा समृद्ध होत जाते. विथ हॅपी मेमरीज. आनंददायी जे स्मरण आहे, आनंदाच्या आठवणी ज्या आहेत, या आठवणींमुळे ही मैत्री जी आहे, तर ती अधिक समृद्ध बनत असते. अँड फॉन्ड रिकलेक्शन्स. नाव द मिनिंग ऑफ रिकलेक्शन्स इज गिवन हिअर. रिकलेक्शन्स मीन्स रिमेंबरिंग द पास्ट, मीन्स संस्मरण किंवा आठवण आपण त्याला म्हणतो. या आठवणींमुळे ही मैत्री जी आहे, तर ती अधिक समृद्ध बनत असते. नाऊ नेक्स्ट स्टांजा. टाइम कांट्स डेस्ट्रॉय इट्स ब्युटी. आता जी काही वेळ आहे, तर ही वेळ या मैत्रीचं सौंदर्य जे आहे, तर ते डेस्ट्रॉय करू शकत नाही, म्हणजे नष्ट करू शकत नाही. वेळ सुद्धा मैत्रीचं सौंदर्य नष्ट करू शकत नाही. फॉर ॲज लॉंग ॲज अ मेमरी लिव्ज. जोपर्यंत आपल्या मेमरी टिकून आहेत, जोपर्यंत आपल्या आठवणी टिकून आहेत, तोपर्यंत वेळ सुद्धा आपल्या मैत्रीला डेस्ट्रॉय म्हणजे नष्ट करू शकत नाही. इयर्स कांट इरेज द प्लेजर that the joy of friendship gives. Years can't erase the pleasure. आता जे काही अनेक वर्ष आहेत, इयर्स म्हणजे वर्ष,
इयर्स can't erase. आता now what is mean by erase? The meaning of erase is given here. Erase means wipe away, means खोडून टाकणे किंवा पुसून टाकणे. वर्ष सुद्धा या मैत्रीला पुसू शकत नाही किंवा खोडून टाकू शकत नाही. मैत्रीचा जो काही प्लेजर आहे, आनंद आहे, हा आनंद अनेक वर्ष सुद्धा पुसू शकत नाही किंवा खोडून टाकू शकत नाही. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स. आता मैत्रीमुळे मिळालेला आनंद जो आहे, तर हा आनंद अनेक वर्ष सुद्धा नष्ट करू शकत नाही. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट दॅट कांट बी बॉट और सोल्ड. मैत्री ही एखाद्या प्राइसलेस गिफ्ट प्रमाणे असते, म्हणजे बहुमूल्य मौल्यवान अशा एखाद्या भेटवस्तूप्रमाणे असते. गिफ्ट म्हणजे भेटवस्तू आणि प्राइसलेस म्हणजे बहुमूल्य मौल्यवान अशा एखाद्या गिफ्ट प्रमाणे भेटवस्तूप्रमाणे असते. दॅट कांट बॉट और सोल्ड, की जी आपण कुठेही बॉट करू शकत नाही, खरेदी करू शकत नाही, और सोल्ड किंवा कुठे विकू शकत नाही किंवा खरेदी करू शकत नाही, अशी ही मैत्री असते. But to have an understanding friend is worth far more than gold. But have an understanding friend, परंतु अगदी समजूतदार मैत्री जी आहे, अंडरस्टँडिंग फ्रेंड आहेत, समजून घेणारे मित्र असतील, इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. तर असे समजूतदार मित्र गोल्ड या सोन्यापेक्षा सुद्धा अधिक मौल्यवान असतात, त्यांचं अधिक जास्त मूल्य असतं. नाउ नेक्स्ट स्टांजा. And the golden chain of friendship is a strong and blessed tie. आणि ही गोल्डन चेन आहे, मैत्रीची ही सोनेरी साखळी जी आहे, तर ती अगदी स्ट्रॉंग असते, म्हणजे ताकदवान असते, बलवान असते, मजबूत असते. अँड ब्लिस्ड टाय, ब्लिस्ड म्हणजे आशीर्वादाने बांधलेली, घट्ट वने बांधलेली जणू काही ती एक साखळीच असते. बाइंडिंग kindreds hearts together as the years go passing by. Now the meaning of kindred is given here. Kindred means like, similar, म्हणजेच समान किंवा सारखे. आता ही मैत्री जी आहे, तर ही मैत्री बाइंडिंग करते. बाइंडिंग kindred hearts, जे काही एकसारखे जे काही हृदय आहेत किंवा अंतःकरण आहे, हे अंतःकरण एकत्रपणे, टुगेदर म्हणजे एकत्रपणे बांधण्याचं काम ही मैत्री जी आहे तर ती करत असते. आपल्याला माहिती आहे की एकसारखे विचार ज्या वेळेला जुळतात, त्याच वेळेला मैत्री जी आहे तर ती होत असते. ॲज द इयर्स गो पासिंग बाय, आता कितीही वर्ष निघून गेले तरी सुद्धा ही मैत्री जी आहे तर ही मैत्री एकसारख्या मनांचे त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम जे आहे, एकसारखे विचार किंवा एकसारखे अंतःकरण हृदय एकत्र जोडण्याचं काम ही मैत्री जी आहे तर ही मैत्री करत असते. अशा प्रकारची ही कविता हेलन स्टीनियर राईस यांनी लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशी मैत्रीचं वर्णन करणारी ही कविता हेलन स्टीनियर राईस यांनी लिहिलेली आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.